कारण की रेकॉर्ड असतात सांगायला, मान्य करायचं असतात. 4 षटकाचा सामना राहील. दोन चांगल्या संघादरम्यान पाहतोय आपण. निश्चित जो संघ इथं मात्र जिंकेल तो मला वाटतं की सेमीमध्ये प्रवेश करेल आणि एक ट्रॉफी लागू होईल सेमीफायनल जिंकल्यानंतर. कारण की महादादांनी सांगितलं की जे पण मालिकेवरचा पुरस्कार असेल टॉप टोनमध्ये जाणारे त्यामधूनच देण्यात येईल. उमेश दादा लागोपाठ बॅक टू बॅक दुसऱ्या टुर्नामेंटला एन्जॉय करतोय. दत्तकृपा चषकमध्ये मोलाचा सिंहाचा वाटा. आणि आज मला लीड द्या तुमच्या प्रत्येक खेळाडूची. अग्निमाता स्पोर्टच्या माध्यमातून सातत्याने खूप मोठे योगदान का होईना पण एका चांगली टुर्नामेंट आपण सध्या तरी पाहतोय. पहिला चेंडू मात्र चुकीचा फटका फटलाय पाहतोय आपण. टॉपेज आणि इथं मात्र पहिल्या चेंडूवर सुमित कुमार स्पोर्ट गोंदवली टीमला धक्का बसलाय तो मोठा आणि बंडी पाटीलची खेळी संपुष्टात होते. अतिशय चांगली सुरुवात पाहतोय आपण. गोलंदाज ज्या प्रकारे मारा केला होता आणि बंटी पाटील मात्र या सामन्यात एक योग्य कामगिरी करू शकला नाही. क्रमांक 3 वर यतीश पाटील चांगला बॅटर आहे. गोंधळी टीमचा क्रमांक 3चा यतीश अतिशय उत्कृष्ट बॅटर आहे. उलटसरा फटकाड्या बॅटनी खाली क्षेत्र शोधून काढलंय. दूरून क्षेत्र शेकतोय, फील करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. अतिशय वेगात थ्रो येताना पण 2 धावा या बॉलवरती थांबू शकणार नाहीये. पाहतोय पण फक्त सॉफ्ट सिग्नल काय तुमचं पहिले एवढं सांगा. यस काहीच दिलं नाही. यस पाहताय आपण आमचे यस रन कंप्लीट आहे कारण की 1 फूट आतमध्ये आहेत आणि क्लिअर टेलिकास्ट पाहतोय आपण. यस ज्या प्रकारे बॉलर आणि चर्चा क्रिकेटचा भाग आहे. पहिला आम्ही रिप्लेमध्ये 12 सुद्धा पाहिलं की खूप आतमध्ये येऊन टेकून गेलंय ते. त्या एक सिंगल यावेळेस पाहतोय की हा फटका चांगला आहे. परत एकदा यावेळेस पाहता थांबू शकणार नाही. स्क्योर एक बाउंड्री लाईनच्या बाहेर चिनूला पाठवलंय. सीमा पार हा चौकार. अजून एका चांगला चेंडू ताडा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न केली. एका ट्रॅकवर 2 गाड्या. निशाणा लागेल काय? लागणार नाहीये. आणि थोडक्यात बालफाल बचावलाय बॅटर पाहतोय आपण. जिथे धावणं होती तिथे मात्र जबरदस्त धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. चांगली बॅटिंग करतोय यतीश पाटील. पहिल्या 2 चेंडूवर जर पाहिला आपण एक चौकार आणि 2 खातं उघडलं होतं. व्यक्तिगत 6 वर खेळतोय आणि टीमची धावसंख्या सुद्धा पाहतोय आपण 6 धावा. पहिले षटक विनीत मुकदम चांगला मारा करतोय. ज्या प्रकारे अपेक्षा होत्या राऊंड द विकेटचा मारा.
फुल टॉस होता, परत एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न उजाष्टीच्या खूपच बाहेर सफल झाला होता. आणि प्रश्न विचारला पाहिजेच, पण ती अपील फेटाळून लावताना दोन्ही पंच खूप ग्रेट आहेत, महान पंच आहेत टेनिस बॉलचे. यस, निकलेश बजाकीचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे कमी वेळेमध्ये एक मोठी भरारी जीप घेतलेली आहे. दिवस असो रात्र असो सीझनमध्ये बिजी असतात आणि डोळ्याची बारीक लक्ष, तेच नजर आहे त्याची. चेक दरम्यान या ठिकाणी मधुकरजी माई साहेबांचं शुभ आगमन झालंय. साहेबांना विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेस चांगला चेंडू होता, खोदून काढल्या चेंडूला ऑन ड्राईव्हच्या स्वरूपात कौ कॉर्नरकडे चेंडू जातोय. फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल. तर अशा तऱ्हेने पाहतो की आपण जवळपास पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धीमी आणि संत सुरुवात पाहतोय आपण. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 7, कारण की ज्या टीमकडे आज अजून एक अर्धशतक ज्या बॅटरने पूर्ण केले, राहुल तरे सारखा बॅटर आहे, त्यानंतर मयूर तरे, उमेश तरे सारखे दिग्गज त्या टीमच्या विरोधात तुम्हाला 4 षटकामध्ये कमीत कमी 40 आकडा पार करणं गरजेचं आहे. पहिले षटक समाप्त होते, फक्त धावा आहे त्या एका गाडीच्या मोबदल्यामध्ये सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली टीमची 1-7. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी काय कमालीची बॉलिंग केली होती. पहिले शेवटचे 3 चेंडूमध्ये धार सापडली होती. तोच बॉलर आता मात्र येतोय क्रमांक 2चं ओव्हर्स हाताळण्यासाठी, राहुल तरे, ज्यांच्या नावावर आज एक कीर्तिमान स्थापित केलं. 53 धावाची आहे इंडिव्हिज्युअल स्कोर या स्पर्धेमध्ये. शुभम शेलार वडपेट टीमच्या बॅटरचा रेकॉर्ड मोडीत काढले, ज्यांनी 50 धावा पटकवल्या होत्या. आज एकाच सामन्यामध्ये 2 कीर्तिमान पाहायला मिळाले. जांतरजा खरबा टीमच्या माध्यमातून हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर तब्बल 73 धावा. चांगला फटका आहे, कडक आहे, केडी के कडक 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 आला हा दमदार षटकार. दरम्यान आमच्या गावचे समाजसेवक आणि खूप चांगलं क्रिकेटवर ज्यांचं भरपूर प्रेम आहे असे मधुकर माळी साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेले शुभ आगमन. दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अग्निमाता चषक 2026च्या माध्यमातून काय क्लास फटका होता. आणि सर्वात मोठी बाउंड्री लाईन कुठली असते, कौ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधोमध भिरकावलं होतं चेंडूला. अजून एक जातोय जातोय जातोय, चाललाय हा स्कोर लेगच्या वरतून आलाय हा दमदार तुफानी षटकार. दोनमध्ये 2 दिले षटकार. काय क्लास कडक बॅटिंग करतोय. यतीश पाटील यांचा मी उल्लेख केला होता की सातत्याने खेळवलं पाहतो या टीमकडून एक उच्च कोटीचा बॅटर म्हणजे ज्याची ओळख आहे, षटकार किंग म्हणून ज्याची ओळख आहे सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली टीममध्ये. काय कमालीचं फटकेबाजी करतोय, आक्रमण स्वीकारलंय. गोलंदाज राहुल तरीच्या विरुद्ध आक्रमण करतोय. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके. समीकरण थोडंसं पहिल्या षटकामध्ये पारडं जड झालं होतं, पण 2 चेंडूवर 2 मोठे फटके. यतीश डेंजरस बॅटर सज्ज होताना अजून एक मोठा प्रहाराचा प्रयत्न, लेमन कट म्हणता येईल. आतल्याकडला चेंडू लागून मात्र फायनलकडे गेला होता आणि एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करतोय यतीश पाटील. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 1-20. जेवढ्या धावा आहेत ना तेवढ्या धावा मात्र यतीश पाटीलच्या नावावर आहेत. काय कमालीचं बॅटिंग करतोय. अजून ऋतिक खाडे हे नॉट स्ट्राईकला आहे, सलामीचा बॅटर, पण कमालीचा लाजवाब प्रदर्शन पाहतोय आपण. यावेळेस पात्र लोअर फुल टॉस खऱ्या हाताने बॅक टू द बॉलर चेंडू हवेत आहे. फाईनलीकडे खेळायचं होतं, धक्का बटलाय क्रमांक 2 आणि आता मात्र अजून एक बॅटर होतोय बाद. दिनेश सर जर पाहिला आपण तर एकाच दोन्ही साईडने आक्रमण होत नसते. तुम्हाला हे डोक्यात लक्षात ठेवून खेळणं गरजेचं आहे, कारण की ज्या प्रकारे आपला पार्टनर अतिशय छान बॅटिंग करतो त्याला फक्त स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे आणि दोन्ही अँगलनं कधीच आक्रमण होत नसते.
या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितच ज्यांचं खूप लाखमोलाचं सहकार्य आहे असे सर्व अग्निमाता स्पोर्टचे जे खेळाडू आहेत त्यामध्ये जर विचार केला आपण निखिल माळी, सोहम मस्के, कौशिक म्हात्रे, यश मस्के, विनीत मडवी यावेळेस पाहता आल्या पावली भरपूर मोठा प्रहार भरपूर चेंडूला भिरकावलाय मेडिकेटच्या वरती आलाय हा षटकार. सुटली सोन्याची रे सुटली कमलीचा फटका पाहिला आपण या षटकातला आला तर तिसरा षटकार. त्या दरम्यान साधन पाटील, उमेश पाटील, अभिषेक म्हात्रे, चेतन पाटील, महेश माळी, संकेत मश्के, देवेंद्र ठाणगे आणि रोहित भोईर यांच्या माध्यमातून का होईना पण एक चांगलं दर्जेदार आयोजन पाहतोय आपण. कमालीचा बॅटिंग अटॅक पाहतोय आल्या पावली. रितेश पाटील षटकारांनी खातं उघडतोय. चांगला चेंडू होता तेवढंच असा ऑन ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. लॉंग ऑन क्षेत्राकडे डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हलिंग होते. फक्त आणि फक्त या बॉलवरती मिळेल सिंगल. दुसरं महागडं षटक समाप्त झाले. तब्बल या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या त्या तब्बल 20 धावा आणि पहिल्या षटकामध्ये समीकरण पाहिलं होतं आपण 7 होत्या. त्यानंतर मात्र काय सुरेख आक्रमण हल्ला चढवलं आहे. त्यानंतर सर्वात मोठं तर लाखमोलाचं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळतो आहे आणि आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे मानस साऊंड अँड लाईटिंग सेंटर यांच्या माध्यमातून निश्चित नो डाऊट फ्री आहे. दादाचं मनापासून मी अग्निमाता स्पोर्ट यांच्याकडून आपलं अभिनंदन स्वागत करतोय दादा, कारण की एवढं दानशीर व्यक्तिमत्व आजकाल कोणी दाखवत नाही आहे. पण तुम्ही आपल्या गावाच्या पोरासाठी त्यांच्या कार्यक्रमासाठी हा एक मोठं योगदान दिला त्याबद्दल परत मी अग्निमाता स्पोर्ट यांच्याकडून आपलं लाख लाख आभार व्यक्त करतोय. गिरीश का सुनने का गाना यस दादा यस. स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. नुकतं ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे असे आमचे मधुकर माळी दादांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेऊया. मी निखिल दादा आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण काकांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मधुकर माळी साहेब यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय आपण. निखिलजी माळी यांच्या शुभ हस्ते प्रत्येक व्यक्तिमत्वाचं स्वागत आणि सत्कार होतो. आणि भिवंडीमध्ये टेनिस क्रिकेट लोकप्रिय काय आयोजन करण्यासाठी काय पाहिजे तुमच्या पाठीमागं किती सपोर्ट आहे हे गोष्ट खूप महत्त्वाची असते. एवढ्या मोठ्या स्पर्धा असणं आणि प्रत्येक टुर्नामेंटला योगदान देणं दानशूर व्यक्तिमत्व. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज स्वतः मयूर तरे चेंडू आपल्या हातात घेतोय आणि आता मात्र कशा प्रकारे रोखणार दोन्ही आक्रमण आहेत. रितेश पाटील आणि यतीश पाटील खऱ्या अर्थाने खूप आक्रमण करतोय. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूवर बोट फिरवतोय. लेट कटर चेंडू पाहायला मिळालं, लेट स्विंग पाहायला मिळालं हवेमध्ये. चांगली सुरुवात तिथे मात्र पाहतोय आपण. फक्त रिव्ह्यू बिमरसाठी आहे, दुसऱ्या कुठल्याच गोष्टीसाठी बिमर नाही आहे. लेट कटर कशाला म्हणतात तो चेंडू हाताळला गेलं त्यावर मात्र बॅटर होतोय बीट. चांगली सुरुवात मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळते. याच पात्र बॅक टू द बॉलर अतिशय अप्रतिम 2 चेंडूने दबाव टाकले बॅटरवर पाहतोय आपण. रितेश पाटीलवर सुरुवात अतिशय अप्रतिम केली होती. पहिल्या 2 चेंडूवर एक षटकार ठोकला. त्यानंतर मात्र मयूरच्या विरुद्ध कुठंतरी दबावाखाली बॅटिंग करताना पाहतोय आपण. खूप मोठी चर्चा काहीतरी कानमंत्र देतोय यतीश पाटील ज्यांच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आले आणि खूप छान उच्च कोटीच्या बॅटिंगचं प्रदर्शन यतीशकडून आपण पाहतोय. आज दिनेश जर पाहिलं पण सूर्यदेवाचं दर्शन झालं नाही आहे आणि अनुमान आहे की 2 ते 3 दिवसात पावसाची शक्यता नाकारता येत नाही आहे. यावेळेस पाहता जास्त टर्न होते. लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळालं आणि खूपच बाहेर पंच निकलेश बजाके सांगतात की हा चेंडू वाईट आहे. या एका अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या 28. परत एकदा गती परिवर्तन धीम्या गतीचा फसवा चेंडू होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण नकारतोय. खूप चांगलं व्हेरिएशन पाहतोय आपण प्रत्येक चेंडूमध्ये. यावेळेस पाहिलं की बोटं फिरवली, वेग कमी केला आणि टॉप स्पिन पाहायला मिळालं. अनिश्चित चेंडू उचली प्राप्त करतोय. सुरेख बॉलिंग अटॅक. टॉप स्पिनला शक्यतो खेळणं अवघड जातोय. टॉप स्पिन जर म्हटलं अनिल कुंबळेसारखा टॉप स्पिन कुठलाच बॉलर करायचं नाही आहे. टप्पा पडल्यानंतर अनिश्चितपणे चेंडू जेव्हा उचली प्राप्त करतो आणि वळण प्राप्त करतोय तेव्हा टॉप स्पिन म्हणतात. अतिशय ग्रेट बॉलिंग. वाह वाह. क्रमांक 30 षटक 3 चेंडू त्यामधून एक अतिरिक्त चेंडू 4 झाले. त्यामधून एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात कमालीचं षटक हाताळताना परत एकदा केलंय. शेवटी मात्र टॉप एज होता. कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षक नाही आहे. विकेट किपरच्या पाठीमागं थर्डमॅनकडे चेंडू गेला होता. एक सिंगल खर्च करतोय. धावसंख्या जर पहिले आपण 29 पहिल्या
षटकामध्ये फक्त 7, त्यानंतर आले खूप उंचावलंय, तब्बल आल्या त्या षटकामध्ये पाहतोय आपण 20. त्यानंतर जर विचारला आपण या षटकात फक्त आल्या 1 वाईट आणि 1 बॅटनी 2 धावा, कमालीचं बॉलिंग प्रदर्शन. याचं एक कारण पाहतोय की आपण जास्तीत जास्त स्ट्राईकला यतीश न होता त्याचाच फायदा उचललाय बॉलरनी. आता मात्र आलाय तो ठाण्या वाघ. यावेळेस पाहता वेगवान चेंडू पाहतोय आपण, लाईन कुठे पंच चेक करतील, लाव्यास्टीच्या बाहेर. दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या 30. जाणता राजा खाराबाव विपक्ष सुमित कुमार स्पोर्ट गुंदवली अशी दुसऱ्या क्रमांकाची फेरी पाहतोय आपण. जो संघ जिंकेल तो मात्र पवनपुत्र वडपे टीम सोबत फाईट करेल. जर चेंडू समोर गेला असता तर निश्चित यतीश वाटतच बघून होता की कधी येणार, पण तसं घडलं नाही. फनी मोमेंट थोडंसं अशी क्रिकेटमध्ये पाहायला मिळते, जास्त टेनिस बॉलमध्ये. यावेळेस पाहता सफल झालंय. फटका चांगला सजवला नाहीये, फटका फटलाय कारण की दबाव आहे. तुम्ही जेव्हा जास्त चेंडू घेता तर मेन बॅटरला मात्र फटका खेळण्याची गरज असतात. त्याच प्रकारे तो फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि एक मोठी विकेट प्राप्त करतो. इथे मात्र मयूर तरे आपल्या या नवीन बॅटर आता मात्र पल्लव पाटील येतोय. क्रमांक जर पाहिला आपण तर निश्चित क्रमांक जर 5 वर मी मनापासून आभार व्यक्त करेन. खास ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान सचिव आमचे माजदादा, त्यानंतर सुनील मस्के आणि खास देवेंद्र ठाणगे यांचं, कारण की या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला हे पूर्ण संघ अवेलेबल करून दिले. या तिघही चांगलं व्यक्तिमत्वाचं अग्निमाता स्पोर्ट यांच्या माध्यमातून करूया आपण स्वागत. विशेष सहकार्य खूप मोलाचं लाभलं आहे, त्यामध्ये धनाजी पाटील, सुनील मस्के आणि देवेंद्र ठाणगे. खूप खूप धन्यवाद. खराब चेंडू होता, बिमर घोषित केलंय नो आणि चेंडूला पाठवलंय. स्कोरलेगच्या वरतून आला हा षटकार. फुल टॉस बिमर घोषित केले, त्यावर ट्रोल वसूल केलंय फुल. आणि आता मात्र एका चेंडूनी मयूर तरे यांचं षटकाचं विश्लेषण बिघडलंय. आल्या पावली पल्लव पाटील यांच्या बॅटमधून लांब पल्ल्याचा हा षटकार. फ्री हिटचा इशारा ते पंच निकलेश बजागे सरांच्या माध्यमातून. अजून एक संधी आहे. गती परिवर्तन सोडून दिले, पंच वळतील. खूप चेंडू बाहेर, अतिरिक्त धाव, फ्री हिट कायम राहील. आतापर्यंत जर पाहिलं आपण या षटकामध्ये 3 अतिरिक्त वाईट चेंडू आणि 1 नो बॉल, म्हणजे एकूण 4 अतिरिक्त चेंडू. मोठं लांब लचक षटक हाताळताना चांगला फटका आहे. डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर होईल काय? ओ माय गॉड, खूप चांगलं प्रयत्न तिथं पाहतोय आपण. फ्रेट होता पण चांगला प्रयत्न केला त्यांनी. किमान टीमसाठी 6 धावा वाचवतोय. यस, राहुल तरे. 3 षटकाची समाप्ती पाहतोय आपण. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण, आता मात्र एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. 39, 39 धावा. पहिल्या 5 चेंडूवर जर विचार केला आपण, खूप किफायती गोलंदाजी. त्यानंतर मात्र एक बिमर, त्यावर षटकार आणि पूर्ण विश्लेषण बिघडलंय. तरी पण जर विचार केला आपण 12 धावा खर्च करतोय, 4 अतिरिक्त चेंडू टाकून सुद्धा. अंतिम षटक, धावसंख्या 39, 39. विश्लेषण गोलंदाजीचं पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं आपण, विनीत मुकदम यांनी चांगला मारा केला, 1 गडी बाद केला, 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर राहुल तरे यांचं महागडं षटक, तब्बल 20 धावा, 1 गडी बाद. त्यानंतर मात्र पाहतो की मयूर तरे यांचं महागडं षटक हाताळलं गेलं, धावा खर्च केल्या 12. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय चेतन तरे. छोटा चेतन ठरेल का आपल्या टीमसाठी?
पल्लव ऑन द फायर, चांगलं फायरिंग केलं त्याने पहिल्या बॉल खेळताना. अजून एक फायर केलंय, उंच उंच चाललंय चाललंय चेंडू, स्टँड अँड डिलेवर. वा भाई वा, कडक कडक षटकार आलाय. काय आक्रमण चढवले चेतन तरेच्या विरुद्ध. पहिल्या चेंडूवर मात्र हा प्रतिहल्ला चढवलाय. पल्लव इज अ ग्रेट ग्रेट. क्रमांक जर पहिला आपण आलाय 5 वर. संघ अडचणीत असताना मात्र एक लय भारी बॅटिंग करताना चेतन तरेचं षटकारांनी स्वागत करतोय पल्लव पाटील. आणि 3 चेंडूवर जर पहिला 2 षटकार त्याच्या बॅटमधून निघालेत. कमालीचं आक्रमण केलंय. धावसंख्या आता मात्र एक खूप चांगली धावसंख्या पाहतोय. तब्बल धावपलकर धावा आहेत त्या 45. वाटते की मॅच बॉल आलाय. यस पाहतोय आपण. लागोपाठ चांगली बॅटिंग करताना अजून एक धमाका. हा जाईल काय? मिड विकेट त्यावरतून ठोकलंय हा उत्तुंग गगनभेदी षटकार. जी जनताचा खरबाव टीमची बॉलिंग अटॅक कमकुवत वाटते, कारण की ज्या प्रकारे पहिला सामना सुद्धा पहिला होता, तब्बल 74 धावा त्यांनी उभ्या केल्या होत्या. त्यानंतर मात्र त्यांनी तब्बल फक्त सामना जिंकलाय तो एका धावेने. याच्यावरून आपण विश्लेषण करू शकतो थोडीच कुठेतरी बॅकफुटला त्याची बॉलिंग अटॅक पाहतो, त्याचाच योग्य वापर करून घेताना सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली टीमचा हा क्रमांक 5 वर आलेला पल्लव पाटील इज अ ग्रेट 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 बॅटिंग. आक्रमण केलंय. आता मात्र पाहतोय की 4 चेंडूवर 3 षटकार पल्लव पाटीलच्या बॅटमधून. अजून एक ठोकलाय, हा पण जाईल 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 लॉंग ऑनच्या वरतून बॅक टू द बॅक. तिसरा षटकार. पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला. एक नाही तब्बल 3 मारले. 3 नाही तब्बल पल्लव पाटीलच्या बॅटमधून आले आतापर्यंत 4 षटकार. काय कमालीचं बॅटिंग अटॅक आहे. वेलकम PM म्हणजे प्रमोद म्हात्रे दादांचं आगमन झालेलं आहे. कुठेतरी असेल आपण या. रील स्पेशलिस्ट आमचे खास परममित्र PM आपण यायचं आहे. वा बाई वा, सातत्याने मी सोबत काम करायचो अमेझॉनमध्ये. भूमीमध्ये म्हटलं तर पिंपला साधे आपले मित्र आहेत. सज्ज होताना गोलंदाज कमालीचा. आता मात्र सलग चौथा येईल काय? हो, छान वापशी करताना यावेळेस पाहता पाहता आपण साईड आर्म चेंडू टाकला होता. ज्या प्रकारे गोलंदाजीचा ॲक्शन पाहिला आपण. टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय चेंडू. अतिशय 80 बॉलिंग करणं गरजेचं आहे. बघता बघता आपण पाहतो की धावसंख्येचा वेग तब्बल 57. पहिल्या षटकामध्ये फक्त 7, त्यानंतर 20 आणि आता मात्र पाहतोय तब्बल 18. गोलंदाज चेतन तरे. धावसंख्या पाहतोय आपण तब्बल धावपलकावरती 57. नाही इथून मात्र स्कोरर आणि कॉमेंटेटरला काही धिरंगण नसते. धावा जे आहेत तेच आहेत. अजून एक धमाका, हा पण जाईल. चाललाय चेंडू दूर असा लांब पल्ल्याचा षटकार. षटकारचा बेताज बादशाह व्यापारी बनलाय पल्लव पाटील इज अ ग्रेट बॅटिंग.
षटकार 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 त्यानंतर डॉट त्यानंतर अजून आलं एक षटकार आणि पल्लव पाटील यांचं जर बॅटिंग कार्ड पाहिलं आपण षटकार सिंगल षटकार 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 डॉट आणि षटकार आणि यावेळेस पात्र खूप वेगवान चेंडू हाताळला होता वेगाला इथं मात्र बीट झालंय शेवटचे चेंडू रेग्युलर चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल पंच सांगते भल्ल भल्ल मोठं डोंगर 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 उभं केलंय इथं मात्र सुमित कुमार स्पोर्ट गोंदिवली टीमचं कडवी झुंज नाही तर कडवी बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण धमाकेदार बॅटिंग षटकार किती लागले षटकारचे व्यापारी बनले होते सर्वप्रथम बॅटिंगची सूत्रे यतीश यांनी घेतली हातात त्यानंतर एक षटकार जर पाहिला आपण रितेश पाटील त्यानंतर मात्र तब्बल 5 षटकार पल्लव पार करावं लागेल छोटासा ब्रेक जाऊया डीजेकडे ऐकूया आपण मधुर संगीत सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय वेलकम राजमाळी बायकर मॅन आपलं देखील हार्दिक स्वागत आहे टीम वडपे विनंती असेल आपण लवकरात लवकर रिपोर्ट करायचा सलामीची जोडी खेळपट्टीवरती राहुल आणि त्याच्या समवेत मयूर ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते भरपूर चांगली धावसंख्या उभारली टीम गुंदवली ना राहुल तरे आणि मयूर तरे ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आणि बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होतोय तो म्हणजे चेतन पाटील आपल्याला पाहायला मिळतील पहिल्या ओव्हरमध्ये चला मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय सुमित कुमार गुंदवली त्यांच्या अगेन्स्ट टीम जाणताराचा खारबाव अशी मॅच पाहायला मिळते जोही संघ जिंकेल तो थेट सेमीफिनालेमध्ये प्रवेश करणार आहे या स्पर्धेमध्ये आपण 2 क्रमांकाचं पारितोषिक पाहतो प्रथम आणि द्वितीय जोही संघ आजच्या गटातून निघेल तो थेट फिनालेमध्ये पाहायला मिळेल बॉलर तयार चेतन पाटील पहिला बॉल पुल करायचं होतं बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन काय घडलं त्या ठिकाणी हेच पाहावं लागणार आहे धावचीची विकेट जाऊ शकत होती जर थ्रो प्रॉपर आला असता तर मयूरला काहीही न करता माघारी परतावं लागलं असतं परंतु निर्धाव चेंडू येतोय डॉट बॉल येतोय सुरुवात टीम गुंदवलीसाठी पुन्हा एकदा चांगली झाली आहे टीम पवनपुत्र स्पोर्ट्स वडपे आपण रिपोर्ट करायचा आहे बॉलर तयार होते पहिला चेंडू डॉट येतोय निर्धाव चेंडू चांगली सुरुवात टीम गुंदवली पुढचा बॉल यावेळेस देखील अक्रॉस द लाईन खेळायचं होतं बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालंच नाही या खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर 65 धावांचा
65 धावा चेस करतात टीम जांताराचा खारबाव. भलं मोठं आव्हान आहे, परंतु तो आव्हान आता कुठेतरी पेलवण्याचं झालंय त्यांना, कारण 2 चेंडू लागोपाठ 2 चेंडू डॉट आल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पहिलं सुरू आहे आणि या ओव्हरमध्ये महत्त्वाचं हेच होतं की मोठे फटके येणं. यावेळेस देखील आणखीन एक डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग पाहायला मिळते या बॉलर चेतन पाटीलच्या माध्यमातून. लागोपाठ 3 चेंडू 3 डॉट. 65 धावांचा तुम्ही पाठलाग करताय आणि 65 धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला चौकार आणि षटकार येणंच फार गरजेचं असतं. बॉलर तयार, पुढचा बॉल. यावेळेस फुल टॉस बॉल आणि दोन्ही हातांनी तो तोफा कबूल केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. दबाव होता बॅटरवरती, राहुल तरेवरती दबाव आला होता, कारण 3 चेंडू लागोपाठ डॉट. त्यानंतर तो दबाव या चेंडूवरती कुठेतरी संपलाय. षटकार ठोकलाय बॅटरनं. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. चेतन पाटील राहुल तरेसाठी. यावेळेस देखील फटका चांगला खेळलाय. कॉर्नर रिझनला बॉल जातोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. एकच धाव. एका धावेनं धावफलक 7 या अंकावरती जाऊन पोहोचतोय. पहिल्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना भरपूर चांगली गोलंदाजी चेतन पाटीलच्या माध्यमातून, कारण त्यांना माहिती आहे 65 धावा चेस करायच्या. समोरच्या टीमला कमीत कमी धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या तर पुढील येणाऱ्या 18 चेंडूमध्ये जास्ती धावा त्यांच्याकडे डिफेंड करण्यासाठी राहणार आहेत. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवरती. चेतन पाटील, चला वेल कमी घ्या. आता मयूर असतील स्ट्रायकिंग एंडला. बॉलर तयार होतोय. लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटला एक खेळाडू पाहायला मिळतात. यावेळेस पायांवरती बॉल आहे. खेळाडू डीपमध्ये आहेत. बॉल अडवलं जाईल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फ्लिक केलं होतं अगदी स्क्वेअर लेग रिझनला. एक सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण. आणि अशा पद्धतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 8 धाबा. कोणतीही विकेट गमावलेली नाही आहे, परंतु 65 धावांचा पाठलाग करत असताना फक्त 8 धाबा धावफलकावरती बनल्यात. म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे, ती म्हणजे 57 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये 57 धावा. खरं तर 25, 20 नाही तर 25 धावा या ओव्हरमध्ये माराव्या लागणार आहेत, परंतु आता बॉलिंग ट्रॅकवरती मला वाटतं बंटी येत आहेत. बंटी पाटील येतात बॉलिंग ट्रॅकवरती. मागच्या मॅचमध्ये बंटी पाटीलनं चांगली खेळी दाखवली होती. बॉलिंग करत असताना 4 विकेट त्याने काढले होते आणि आता या मॅचमध्ये ही मॅच 4च ओव्हरची आहे. त्या अनुषंगानं त्यांना आता बॉलिंग करावी लागणार आहे, कारण 57 धावा आहेत डिफेंड करण्यासाठी. बंटी पाटील समोर मयूर असतील. मयूर तरे. यावेळेस फटका चांगला केला. डीप मिड विकेटला बॉल जातोय. एक सिंगल दरम्यान कंप्लीट. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते, मात्र एकच धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. एका धावेनं धावफलकाचा वेगानं पुढे सरकेल. 9 या अंकावरती जाऊन पोहोचत आहे. धावफलक 9 वरती आहे. बॉलर तयार. फुल टॉस बॉल आहे आणि काय घडलंय त्या ठिकाणी. सिंगल देखील कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मयूर करतील आणि 2 धाबा या चेंडूवरती आणि अंपायरचा इशारा, इट्स अ वाईट बॉल. अग्निमाता स्पोर्ट्स पिंपळास आयोजित अग्निमाता चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलाय बीमरसाठी. येस अंपायर तिसरे पंच आपण सेट व्हायचा.
अँड इट्स अ नो बॉल. म्हणजे पुढचा चेंडू फ्री हिट असेल. 2 धावा मोफतच्या मिळाल्या. धावफलक आता 3 पुढे सरकते 12 वरती. यावेळेस पायांवरती बॉल स्क्वेअर लेग रिजनला अडवलंय की गेलाय. किती धावा असतील आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आज काय स्पेशल? पापलेटवालीचं गाणं लाव, मस्तपैकी पापलेटचे उकार बनवून देत आहे. आईला मजा आहे मग आज. तुझीच मजा. थँक्यू रिझा. बंटी पाटीलच्या विरोधामध्ये आक्रमण भूमिका पाहायला मिळते. पहिली ओव्हर पूर्णपणे डॉमिनेट केलं टीम सुमित कुमार गुंदवलीनं, परंतु या ओव्हरमध्ये कमबॅक लगेच टीम जाणता राजा खारबाव संघाचा पाहायला मिळतोय. भरपूर चांगली स्पर्धा आपण ही पाहतोय आणि चांगला खेळ टीम जाणता राजा खारबावचा. यावेळेस पुल केलं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुल सीमा पार. षटकार. पहिले 3 चेंडू विनाशकारी होते कारण 3 डॉट आले. त्यानंतर षटकार, सिंगल आणि लागोपाठ 2 षटकार. राहुल तरे चांगली बॅटिंग. धावफलक आता 24-24 वरती. बॉलर बंटी पाटील पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवर. राईट मोर द विकेट. पुढचा बॉल यावेळेस सोडून दिला. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. धावफलक पुढं सरकेल आता. एकेनं 25 धावा धावफलकावरती. 25 म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी जवळपास 40 धावांची गरज आहे. 40 धावा बनवायच्या म्हणजे आता प्रत्येकी 20 धावा तुम्ही बनवू शकता, परंतु अजूनही या ओव्हरमध्ये मला वाटतं 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे 15 चेंडूमध्ये तुम्हाला 40 बनवायच्या आहेत. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवरती बंटी पाटील अराउंड द विकेटनं. पुन्हा एकदा पायांवरती बॉल टाकला. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. एक सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. आणि आता मयूरला देखील माहिती आहे की आता आपण कुठेतरी सामन्यामध्ये आहोत. 20 धावा प्रत्येकी षटकामागे आपण बनवू शकतो, परंतु हे जे 2 बॉल आहेत ते मयूर काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील जेणेकरून रन रेट कुठेतरी आपल्या बाजूने टीम खारबावच्या बाजूने जाईल. मयूर असतील आता स्ट्रायकिंग एंडला. बॉलर बंटी पाटील अराउंड द विकेटनं बॉलिंग टाकतात. आता समोर डावखुऱ्या त्याचं बॅटर मयूर तरे. यावेळेस देखील काय घडलं जात आहे. राहुल धावल्यात, पाळल्यात आणि आणखीन एक मोफतच्या धावा मिळतात या ओव्हरमध्ये. माझं दादा किती धावा मोफतमध्ये मिळाल्यात या ओव्हरमध्ये? 7 धावा मोफतमध्ये या ओव्हरमध्ये मिळाल्यात. सात धावा मोफतच्या मिळाल्यात जेव्हा 65चा पाठलाग कर दिया टीम जाणता राजा खारबाव. यावेळेस फटका चांगला आहे. गॅप आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट क्लिअर. षटकार. लाजवाब फटकेबाजी. धावफलक 34-34 वरती. राहुलने मला वाटतं 3 षटकार दिले होते आणि आता ते वसूल करतोय. आतापर्यंत 4 मारलेत. जिंकायचा टीम जाणता राजा खारबावला. यावेळेस पहा आणि पाहत बसा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. षटकार. जेव्हा बॅटिंग पाहायला मिळते या ओव्हरमध्ये 4 षटकार पाहायला मिळाले. तब्बल
29 धावा या ओव्हरमध्ये. भरपूर महागड षटक बंटी पाटीलचं पाहायला मिळालं. धावफलकावरती धाव संख्या 40 वरती. म्हणजे आता येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 25 धावांची. 12 मध्ये 25 आल्या, 18 मध्ये 57 पाहिजे होत्या. आता 12 मध्ये 25 बनवायच्या आहेत. कशा पद्धतीनं खेळ केला जाईल. ड्रिंक्स ब्रेक देखील झाला होता, मात्र राहुल स्वतःला देखील सांगतायत की चांगला खेळ आतापर्यंत झालाय. चाळीस धावा आहेत. 40 धावा धावपलकावरती. नक्कीच सन्मान्य आदरणीय भावेशजी म्हात्रे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील अग्निमाता चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत. बॉलर तयार. मयूरसाठी हा बॉल इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न तर केलाय. फटका किती दमदार आहे आणि मला वाटतं धावा मिळतील, किती मिळतील. अर्धा डझन आहे की चौकार आहे आणि अंपायर सांगतात इट्स अ 4. चौकार. ड्रॉप झाली मयूर तरेची आणि हा दबाव आहे, सांघिक दबाव. वेलकम अग्री बॉय PM प्रमोद म्हात्रे, आपले देखील हार्दिक स्वागत आहे. या आपण व्यासपीठावरती. रील स्टार. ओहो हो, जर हा मिडल झाला असता ना तर बॉल गवसाची पण गरज नव्हती. मात्र कोणताही कनेक्शन नाही आहे. एक सिंगल लेग बायचा इशारा अंपायर करतायत. एका क्षणाला अंपायरला देखील वाटलं की बॉल भरपूर लांब गेला. मयूरला देखील वाटलं की बॉल भरपूर लांब गेला. वेलकम प्रमोद, आपलं हार्दिक स्वागत आहे. रील स्टार, खरं तर पिंपासचं नाव देखील तो भरपूर पुढे घेऊन चाललाय. आपल्या गावचा सुपरस्टार. यावेळेस फटका चांगला. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाईल. धावफलक आता 46 वरती या. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. जर ती कॅच कंप्लीट झाली असती तर मॅचमध्ये टीम पुन्हा एकदा सुमित कुमार गुंतवली, परंतु तसं काही नाही या. खरं तर प्रमोद आल्यात आणि मला प्रमोदची आठवण एक येते की BC4च्या मॅचेस होत्या पोगावच्या मैदानावरती. तेव्हा 12th मॅन म्हणून ते बसले होते. मात्र तेव्हा ते फेमस नव्हते आणि आज जवळपास भरपूर सारे प्रेक्षक त्याचे बनलेत. रील्स तो सातत्याने बनवतो. यूट्यूबवरती देखील आगरी बॉय PM म्हणून त्याचा चॅनल आहे. चांगलं कार्य त्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्या गावचा सुपुत्र आहे आणि नक्कीच गावच्या या स्पर्धेमध्ये त्याची देखील उपस्थिती लागली आहे. त्याचं देखील हार्दिक स्वागत आपण करूया. आणि आता 8 मध्ये 19. पुन्हा एकदा भरपूर चांगली बॉलिंग, क्वालिटी बॉलिंग पाहायला मिळते जय पाटीलकडनं. आणि आणखीन एक लेग बायची सिंगल पूर्ण केली जाईल. आता 7 मध्ये बनवायच्या आहेत. जिंकण्यासाठी धावा 18. पुन्हा एकदा काही सिंगल येऊन 17चं इक्वेशन होईल का? एक टीमने चेस केले, एका टीमने येस, मला वाटतं दोन्ही टीमने त्या 17 धावा चेस नव्हत्या केल्या. परंतु आता काय घडेल? सोडून दिलाय. लाईन खराब. व्हाईट बॉल. म्हणजे आता 17ची गरज आहे. 7 मध्ये 17. पुन्हा एकदा मॅच तशीच पाहायला मिळते. सुमित कुमार गुंतवली की जांताराचा खारबाव. शेवटचा बॉल जय सज्ज होतोय. राईट आर्मवर द विकेट. सोडून दिलाय. हा बॉल देखील खराब आहे. व्हाईट बॉल येतोय. आणखीन एक धाव अतिरिक्त. धावफलक पुढे सरकतीये. 49 49 धावा धावफलकावरती. अजूनही 16ची गरज आहे.
बॉलर जय पाटील पूल केलंय मात्र फटका हा देखील गॅपमध्ये आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्यानं सीमा पार चौकार. खरं तर आपल्या गावचा अभिमान पिंपळासचा सुपुत्र आग्रीबॉय PM प्रमोद म्हात्रे यांचं आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मी कौशिक दादाला विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते प्रमोदचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्याची देखील महत्त्वाची उपस्थिती. कॅमेरामॅन आपण व्यासपीठ कव्हर करा. आग्रीबॉय PM त्याचा आपण स्वागत सन्मान करतोय. रील स्टार भरपूर चांगल्या रील्स तो बनवतो आणि मला वाटतं लवकरच कलाकार प्रीमियर लीग देखील येते त्यांची, त्यामध्ये देखील तो खेळताना पाहायला मिळेल. वेलकम, आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. सो जाऊयात मॅचच्या दिशेनं. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी आता 12ची गरज. 6 चेंडू आणि 12ची गरज आहे. 6 गेंदे 12 रन की जरूरत मैच को जीतने के लिए. तसेच आपण व्यासपीठावरती सन्माननीय आदरणीय राजमाई साहेबांचं देखील स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये त्या ॲक्शनमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिली मॅच आहे पिंपळास वर्सेस पिंपळघर अशी आपल्याला मॅच पाहायला मिळेल. बॉलर तयार शेवटच्या ओव्हरमध्ये. पहिला बॉल. ओ हो 5 मध्ये 12. आता इक्वेशन बदलती आहे प्रत्येक चेंडू मागे. राहुल देखील आता मयूरला काहीतरी सांगण्यासाठी गेलात की एक तर षटकार तरी ठोक, एक तर स्ट्राईक तरी मला दे, जेणेकरून मी तरी षटकार ठोकून मॅच फिनिश करेन. कारण आता 5 मध्ये बनवायचे आहेत 12 आणि आता दबाव असेल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. यावेळेस उडवलं इनफिल्डच्या वरनं. बॉल हवेत आहे आणि बॉल लॉंग ऑफ क्लिअर सीमारेषेच्या बाहेर. मयूर तरेचा क्लास षटकार. आलेत आणि संतोषजी मस्के साहेब आलेत आणि चहाची सुविधा त्यांच्या माध्यमातून केली जाते. त्यामुळे DJ वाल्याने गाणे लावला की दिल बहलता है मेरा आपके आ जाने से. कारण वाट बघतात आमचे स्कोरर मित्र की कधी चहा येईल. चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवा. संतोषजी मस्के खरं तर या मैदानावरती जेव्हाही स्पर्धा असते दादांकडनं चहा आम्हाला नेहमीच मिळतो. 6 धावांची गरज आहे 4 चेंडूमध्ये. मॅच अजूनही बनवू शकते टीम गुंतवली. रोष उडवलाय. मॅच फिनिश. मॅच जिंकली टीम जाणता राजा खारबाव संघानं. अभिनंदन टीम जाणता राजा खारबाव. अँड हार्ड लक टफ लक टीम सुमित कुमार गुंतवली. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. चला टीम जाणताराचा खारबाव टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. जाणताराचा खारबाव अगेन्स्ट टीम पवनपुत्र स्पोर्ट्स वडपे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या गटातील शेवटची अंतिम मॅच. जोही संघ जिंकेल तो थेट मेगा फिनालेमध्ये प्रवेश करणार आहे. सो जाणताराचा खारबाव आणि जाणताराचा खारबाव अगेन्स्ट टीम पवनपुत्र